नमस्कार मित्रांनो, मी अरुण आंधळे पाटील. आपण पाहतात महाराष्ट्राचा रोखोक. आज आपण सहकारातील स्वाकार या विषयावर चर्चा करणार आहोत. जनतेला भ्रष्टाचाराबद्दल काही पडलेलं नाही. मी मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं, लोकांना काही पडलेलं नाही. काही सुपात आहेत, काही जात्यात आहेत. ते जात्यात भरडले जातात, त्यांच्याकडे पाहून सुपातले हसतात. पहा कसे भरडले जातात. पण त्यांना माहित नाही सुपातचे आहेत दाणे. त्यांना आपला नंबर आता पुढचा येतात. आपण देखील भरडले जाऊ. अशा प्रकारे आपण काही पतपेढ्यांमध्ये पाहिलं. विशेष करून मी पारनेर तालुक्यातून असल्यामुळं त्या ठिकाणी मी पाहिलं. सेनापती बापट पतसंस्था असो, गोरेश्वर असो, राजे शिवाजी असो, संपदा पतसंस्था असो, अशा अनेक पतसंस्था डबघाईला आल्या. का? तर त्या पतसंस्थाचे संस्थापक चेअरमन किंवा जे मंडळ होतं यांनी त्या पतसंस्थांचे पैसे खाल्ले. आपल्या नातेवाईकांच्या, आपल्या परिजनांच्या नावावरती प्रॉपर्टी केल्या. ते सर्व निधी तो डिवाइड केला आणि आज ते जनतेकडे पाहून हसत असेल कैसा उल्लू बनाया. आणि त्याला कारण आहे मित्रांनो, की लोकांमध्ये एकी नाही. सहकार हा स्वाकार का झाला? तर जनतेमध्ये एकी नाही. आणि त्यामुळे आज हे भ्रष्टाचारी लोक, हे राक्षस, हे दरोडेखोर आज दिवसा डोळ्या आपण पेढ्या लुटत आहेत. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी ज्यावेळी प्रवरा नगर येथे पहिला सहकारी साखर कारखाना काढला, त्यांना वैकुंठबाई मेहता असतील, धनंजय गाडगीळ असतील, या लोकांनी सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं. आणि ग्राउंड लेवलला जाऊन त्यांनी 10,000 रुपये शेअर जमा करून सर्वांना मिळून तो सहकारी कारखाना काढला. त्यानंतर सहकारी पतसंस्था सुरू झाल्या, सहकारी बँका सुरू झाल्या, शिक्षण संस्था सुरू झाल्या, मोठमोठे हॉस्पिटल्स संस्थांचे सुरू झाले. आणि पाहता पाहता हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला. परंतु आज त्या सहकाराची अवस्था काय झालेली आहे? काही मठभर लोकांनी हा सहकार बदनाम केलेला आहे मित्रांनो. आणि त्याला कारणीभूत आहेत त्यांचे ठेवीदार सभासद. त्या चोरांवरती ते विश्वास ठेवतात, त्या दरोडेखोरांवरती ते विश्वास ठेवतात. आणि ते दरोडे टाकल्यानंतर त्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी, त्यांना जेरबंद करण्यासाठी हे ठेवीदार एकत्र येत नाहीत, एक होत नाहीत. आणि मग त्यातून हे लोक त्यांचं फावतं. संपदा पतसंस्था आपण पाहिले मित्रांनो, त्या ठेवीदार निम्मे अर्धे स्वर्गात गेले बिचारे. त्यांना पैसे मिळाले नाही. 10-20 वर्ष काही ठेवीदार लढत राहिले, बाकीचे मजा पाहत राहिले. त्यानंतर त्या संचालक मंडळातील जे ठग होते, दरोडेखोर, त्यांना सजा झाली. सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी त्यांना जन्मठेपेची सजा सुनावली. आता न्याय भेटला असं वाटत असतानाच सुप्रीम कोर्टातील जजांच्या डोळ्यावरती करोडो रुपयांची पट्टी बांधली गेली आणि त्यांना जामिनावर सोडलं. काय झालं मित्रांनो? त्या ठेवीदारांचं फुकट गेल्या ठेवी. आज ते दरोडेखोर समाजामध्ये मानाने मोठ्या इज्जतीमध्ये फिरत आहेत. नववधूवरांना आशीर्वाद देत आहेत, सगळ्या लग्न कार्यात जात आहेत. आणि हा समाज त्यांना डोक्यावर घेत आहे. कुठे गेलाय महाराष्ट्र माझा? पुन्हा एकदा प्रश्न विचारावा वाटतो मित्रांनो. हे जे ठेवीदार आहेत, ठेवीदारांचे दरोडेखोर आहेत, हे आमचे कोणी दुश्मन नाहीत. आमचे कोणी खानदानी दुश्मन यांच्याशी नाही, आमचे कोणी बांधभाऊ नाहीत. परंतु आमचा एक स्वभाव आहे मित्रांनो, ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या त्या ठिकाणी काहीतरी त्या अन्यायाविरुद्ध भांडावं वाटतं. त्यासाठीच आम्ही भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलनी संघटना स्थापन केली. परंतु समाजांचं एक माइंड असं आहे की एखादा कागद आमच्याकडे दिला तर ते आम्हीच लढावं आणि त्यात ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांनी मजा पाहावी, अशा प्रकारची मानसिकता या समाजामध्ये तयार झालेली. आणि आम्ही जणू काय, आम्हाला कोणी शासनाने ही नोकरी दिलेली आहे भ्रष्टाचाराविरुद्ध भांडण्याची, शासन आम्हाला काही पैसे देत आहे, अशा भ्रमात काही लोक आहेत. आणि मग त्यामुळं त्यांच्यावरती हा प्रसंग येत आहे. आज 28 नुकती जे 28 नोव्हेंबर जे केलं, त्या दिवशी आम्ही पारनेरमध्ये स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट यांच्या नावाने, यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या नावे एक पुरस्कार जाहीर केला. समाजातील काही उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकांना आम्ही त्या ठिकाणी तो पुरस्कार दिला. कारण आम्हाला अभिमान वाटला की या देशामध्ये स्वातंत्र्य देशाला मिळावं. इंग्रजांविरोधात जे लढले, पहिला बॉम्बगोळा आपण बॉम्ब म्हणतो तो ज्यांनी तयार केला, इंग्रजांना जरब बसावी असं काम केलं, त्या सेनापती बापटांचा जन्म माझ्या पारनेर तालुक्यात झाला, याचा मला अभिमान आहे मित्रांनो. आणि तो असायलाच हवा. कारण असे महान सुपुत्र वारंवार जन्माला येत नाहीत, प्रत्येक गावात जन्माला येत नाहीत.
स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट असोत, स्वातंत्र्यवीर सावरकर असोत, भगतसिंग असो, बाबूगेनो असोत, नेताजी सुभाषचंद्र बोस असोत, यांच्या हुतात्म्यामुळे, यांच्या एका त्यागामुळं या देशाला स्वातंत्र्य मिळालं. धन्य आहेत त्या माता ज्यांनी अशा महान वीरांना, सुपुतांना जन्म दिला. परंतु आज त्या महान सुपुतांच्या नावाला आम्ही बट्टा लावतोय मित्रांनो. ज्या सेनापती बापटांचा जन्म पारनेरमध्ये झाला, त्या सेनापती बापटांच्या नावे पारनेरमधील ठगांनी, महाभागांनी, दरोडेखोरांनी त्यांच्या नावे पतसंस्था खोलल्या, लोकांकडून पैसे जमा केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावे त्या ठिकाणी पैसे जमा केले आणि त्या तिजोरीवर डल्ला मारून दरोडेखोर पसार झाले. त्यांच्या नावे जी वस्तू सेनापती बापट मल्टीस्टेट पतसंस्था पारनेरमध्ये ज्या ठिकाणी दिमाखात उभी होती, आज तिच्यावर हातोडा पडत आहे. आम्हाला कोणीतरी काल एक फोटो पाठवला की ते सेनापती बापटांचं नाव आहे आणि त्या ठिकाणी काही लोक हातोडे मारत आहेत, पतसंस्था पाडत आहेत. तिचा लिलाव झालाय. कोणीतरी दुसऱ्या महाभागाने ती पतसंस्था विकत घेतली, ज्याची तिसरी पतसंस्था आहे. म्हणजे तो देखील पैसा असाच या प्रकारे या पतसंस्था घेण्यामध्ये गेला आणि त्या पतसंस्थेला आज हातोडा पडत आहे. परंतु 7,000 ठेवीदारांपैकी एक देखील माईचा पूत त्या ठिकाणी अडवायला त्या दरोडेखोरांना गेला नाही. पारनेर पोलीस स्टेशन मध्ये आम्ही माहिती अधिकाराखाली अर्ज दिला की हे जे सेनापती बापटचे अध्यक्ष आहेत, त्यांचे संचालक आहेत, ते बहुतेक पारनेरचेच आहेत, ते सध्या कुठे आहेत, त्यांच्यावर कोणती कारवाई झाली. तर पारनेर पोलिसांनी आम्हाला पत्र दिले माहिती अधिकाराचं मित्रांनो, हे जे सर्व संचालक रामदास भोसलेंपासून सर्व आहेत त्यांच्या पुढे प्रत्येका पुढे लिहिले, यांचा पत्ता आम्हाला माहित नाही, यांचा पत्ता उपाध्यक्षाचा आम्हाला माहित नाही, अध्यक्षांचा पत्ता आम्हाला माहित नाही, संचालकांचा पत्ता आम्हाला माहित नाही. सलाम या पारनेर पोलीस स्टेशनला, तुम्हाला इतक्या मोठ्या पतसंस्थांच्या संचालकांच्या अध्यक्षांचे पत्तेच माहित नाहीत. मग मी म्हणतो बिचाऱ्यांनी कशी काय कारवाई करावी. चोर तर सोडा, दरोडेखोर सोडा, पण हे या संस्थेचे संचालक अध्यक्ष यांचा पत्ताच पोलिसांना माहित नाही. सहकार निबंधक महाराष्ट्र शासनाचे म्हणतात की मल्टी स्टेट पतसंस्था आहे, तुम्ही तिकडे केंद्राकडे यासाठी लढा, केंद्राकडे माहिती मागवा. ते मुरलीधर मोहोळ आज राज्यमंत्री आहे, सहकार विभाग केंद्राचे अमित शहा मंत्री आहेत, त्यांच्यापर्यंत जाण्याची कोणाची सोय नाही. त्यांचं कार्यालय महाराष्ट्रात कुठे, मग दिल्लीत कोणालाही माहिती नाही. आणि सहकारातले इथले सहकार अधिकारी सांगतात ते काम दिल्लीकरांचं आहे. आणि अशामुळं त्या पतसंस्थेचे जवळ 17, 18, 20 कोटी रुपयांच्या ज्या मालमत्ता होत्या या संचालक मंडळांनी विक्री केलेल्या आहेत मित्रांनो. ते पैसे सुद्धा हडप केलेले आहेत मित्रांनो. आणि ठेवीदारांना त्यापैकी काही मिळाले नाही. जो कोणी पुढे एखादा ठेवीदार भांडेल, जो समोर जाईल, त्या शोधेल त्या अध्यक्षाला किंवा इतरांना, त्यांच्या तोंडावर काही रक्कम फेकली जाते, त्यांना काही पैसे दिले जातात आणि ते चूप होतात. आणि त्यांना पुढचं सांगितलं, तुमचे 10 लाख आहेत, हे 5 लाख घ्या, 5 लाख आम्ही थोडे थोडे करून देऊ. मग जे पुढच्या तोंडावर भांडणारे असतात त्यांना वाटतं आपले पैसे मिळतात ना, आपल्याला काय घेणं दुसऱ्यांचं, ते चिडीचूप होतात. दुसरी एखादी टोळी पुढे येते, त्या टोळीला तसंच मॅनेज केलं जातं, ती बाजूला होते आणि बाकीचे ठेवीदार मजा पाहतात. कोणीतरी भांडतात, कोणी कोर्टात गेलेत, ते पैसे काढतील, आपल्याला आपोआप मिळतील. व्याज तर सोडा, ज्यांचे 10 लाखाचे 20 लाख झाले, 20 लाख सोडा, 10 लाख सुद्धा त्यांना भेटत नाहीत. आणि त्यातले 2-2% म्हणजे 5-5, 2-2 हजार देण्याची आम्ही ज्यावेळी उपोषण या विरोधात पुण्याला केलं सहकार आयुक्तांपुढं, त्या चोरांनी ते देखील हे महादरोडेखोर सहकार आयुक्त वगैरे जे आहेत हे महादरोडेखोर आहे मित्रांनो. याने आदेश काढला की ज्यांना गरज आहे त्यांना 2%, 5% पैसे ठेवीदारांचे द्या. म्हणजे ज्यांचे 20 लाख आहेत त्यांना 2,000 रुपये लाईन दिवसभर लावले मिळतील, कोणाला 5,000 मिळतील, कोणाला 10,000 मिळतील. म्हणजे भिकाऱ्यापेक्षा खालच्या दर्जाची वागणूक सहकार विभागाने या ठेवीदारांना दिली. यांच्या तोंडावर काही पैसे फेकले सहकारी अधिकाऱ्यांच्या, सहकार आयुक्तांच्या, की त्यांचे डोळे बंद होतात, त्यांचे कान महात्मा गांधींच्या माकडाप्रमाणे तिने तोंड, डोळे, कान बंद होतात. याच्यावरती जे राजकर्ते आहेत खुर्चीवर, ज्यांच्याकडे हा विभाग आहे, यांना देखील पैसे दिले जातात, ते देखील गप्प होतात. ठेवीदार जातील कुठे मित्रांनो. तेव्हा सेनापती बापटांच्या त्या फोटोवरती, त्या पाठीवरती जेव्हा हातोडे पडताना आम्ही पाहिले त्या व्हिडिओमध्ये फोटो, मनाला वेदना झाल्या मित्रांनो. पारनेरकरांचं मन गेलंय कुठं. सारे एका हमामा सगळे नंगे झालेत.
किती दिवस तुम्ही अन्याय सहन करणार आहेत मित्रांनो? आमच्यासारख्या माणसाने आवाज उठवला तर सर्वांच्या आपण म्हणतो बुडाला आग लागते. ह्या माणसाला काय पडले, कोणी काही बोलत नाही, हा कशाला उड्या मारतोय? अशा पद्धतीची नालायक लोकांची, नालायक विचारांची काही अवलाद या पार्टनरमध्ये बसले आहेत मित्रांनो. स्वतः काही करायचं नाही, दुसऱ्याला काही करू द्यायचं नाही आणि आपण सारे मिळून हा मलिदा खाऊ. या सर्व भ्रष्टाचारात हे देखील तितकेच नाचलेले आंबे त्या ठिकाणी सामील आहेत मित्रांनो. म्हणून या पुढाऱ्यांनी पार्टनरचा सहकाराचा स्वाहागार केलेला आहे. 4 महिने जेलमध्ये, 10 महिने जेलमध्ये गेल्यानंतर पुन्हा राजरोसमध्ये येऊन हे समाजावरती राज्य करणार, अशा प्रकारचे लोक आता मानसिकता या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि सेनापती बापटांच्या फोटोवरती हा हातोडा पडलेला नाही मित्रांनो, तुमच्या आमच्या प्रपंचावरती, काही ठेवीदारांच्या संसारावरती हातोडा पडलेला आहे. कोणाला काही घेणं नाही. आणि अशा प्रकारची मानसिकता ज्या तालुक्यामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या समाजामध्ये आहे, त्या समाजाचं कधीही भलं होत नाही मित्रांनो. त्यामुळेच आज हे भ्रष्टाचार होत आहेत. आमदार जो फंडिंग आणतात, रोज आपण पाहतो, निम्मे पैसे हेच खातात त्याच्यातले. एका शाळेचे 20 लाख रुपये असतात. कुठं, कोणती शाळा अशी सोन्याची बांधलेली आहे 20 लाखाची? कोणते रस्ते 10-20 लाखाचे बांधलेले आहेत? आणि त्या ठिकाणी जे तुकड्यावरती पाळलेले असतात ते त्या ठिकाणी नारळ फोडतात, मग फोटो ग्रुपने काढतात, त्याची रील बनवतात, काही HME पत्रकार त्याच्या बातम्या करतात आणि स्वतःला धन्य मानतात. धन्य तो पारनेर तालुका, धन्य ते पुढारी, धन्य ती जनता, धन्य तो सहकारातली स्वाहाकार. आणि त्यामुळं असं वाटतं कधी कधी की चाललंय हे असंच चालू राहील, याला कोणीही एकाने आवाज उठून काही होणार नाही मित्रांनो. तेव्हा आम्ही हा जो आमचा छंद होता भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्याचा, त्याच्यामुळं लोकांवर काय परिणाम झाला, आमच्या प्रपंचावर, आमच्यावर परिणाम व्हायला लागला. त्यामुळे आम्ही आता हे थांबवलेलं आहे मित्रांनो. या बातम्या वगैरे कोणाच्या देणं, कोणाला झाडावर चढवणं, कोणाला उतरवणं, काही याच्यात पडलेलं नाही, कोणाला काही जनतेला पडलेलं नाही. तेव्हा आम्हाला वाटेल त्याच बातम्या आम्ही यापुढे देऊ, आम्हाला वाटेल तेच आम्ही कार्यक्रम करू. जनतेसाठी जो भांडेल मित्रांनो, त्याचा प्रपंच तो लयाला जाईल या समाजामध्ये. आणि जो मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाईल तो या समाजामध्ये प्रतिष्ठित मानला जाईल. त्याचं या समाज गुणगान गाईल, त्याचे झेंडे हा समाज उचलेल. अशा तालुक्याला देखील आमच्या सलाम, अशा लोकांना आमचा सलाम. आणि अशीच मानसिकता तुमची राहू द्या आणि त्यामुळं अशीच प्रगती तालुक्याबरोबर या राज्याची, या महाराष्ट्राची होऊ द्या. आणि इतकंच आमच्या हातात आहे मित्रांनो. आजच्या या ब्लॉगमध्ये, आज बातमीपत्रामध्ये किंवा या व्हिडिओमध्ये इतकीच आपल्याला कळकळीची विनंती आहे. कोणी निंदा, कोणी वंदा, हा तुमचा धंदा आहे, हा चालूच राहील. त्यामुळं याच्यात आम्हाला काही अधिकार नाही तुम्हाला सुधारवण्याचा, कारण आम्हीच जर सुधारत नाही तुम्हाला आम्ही काय सुधारवणार? आम्हालाच हे नाही करायला पाहिजे, नाही आवाज या भ्रष्टाचारावर उठवायला पाहिजे, पण आम्ही नाही सुधारत. आम्हाला कधी कधी वाटतं पुन्हा आवाज उठावा, आम्ही पुन्हा येतो. त्यामुळं जब हम नाही सुधरे तो तुम क्या सुधरोगे बाबू. धन्यवाद. अशाच प्रकारे आपली सुधारणा हो, आपल्या पुढाऱ्यांची दिवसेंदिवस प्रगती हो आणि आपण सुद्धा अशाच प्रकारे वागा. तो इतकेच. जय हिंद, जय महाराष्ट्र.